जर का तुम्हाला साडीमध्ये नीट चालता येत नसेल किंवा साडी नीट नेसता येत नाही आहे, तर या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात ना, त्या पण सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली जी आहे ती म्हणजे साडी नेसताना कुठून सुरुवात करायची आहे, तर आपल्या उजव्या कमरेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. पण समजा तुम्हाला साडी पुरत नसेल नेसायला किंवा एक्स्ट्रा एक नेरी पाहिजे असेल, तर यासाठी तुम्ही काय करू शकता, बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला तिथून तुम्ही साडी नेसायला सुरुवात करू शकता. त्यानंतर आपल्याला साडीमध्ये साडी शिफर घालायचं आहे किंवा परकर घालायचा आहे, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर एक सोपी मी गोष्ट तुम्हाला सांगते. ती म्हणजे साडी जर तुम्हाला 1-2 तासासाठी नेसायची असेल, तर तुम्ही आरामात साडी शिफरचा वापर करू शकता. पण पूर्ण दिवसभर तुम्हाला किंवा जास्त तास तुम्हाला साडी नेसून राहायचं असेल, तर मात्र तुम्हाला कॉटनचाच परकर या ठिकाणी वापरायचा आहे. नेटची साडी असेल तर तुम्ही सॅटिनचा परकर या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर साडी पूर्ण पायापर्यंत, आता ही जी साडीची बॉर्डर आहे बघा, तर ती जमिनीला टच झाली पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण पायापर्यंत तुम्हाला ही साडी जी असते ती घ्यायची असते. आता साडी खोचताना आपल्याला काय करायचं आहे बघा, साडी अशा प्रकारे पोटावरती अशी धरायची आणि त्यानंतर जो आपला परकर आहे ना, त्या परकरच्या लाईनच्या थोडंसं वरती जरा त्या ठिकाणी फोल्ड करायचं आणि तो फोल्ड केलेला जो भाग असणार आहे ना साडीचा, तशाच प्रकारे आपल्याला तो खोचून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा मी खोचून घेतलेला आहे. आता आणखी एक महिला काय चुकी करतात की साडीना त्यांना चापून नेसायची असते, त्यामुळे ना ही पाठीमागून ज्यावेळी साडी फिरून घेतात ना, त्यावेळी ते एकदम टाईटली घेतात. तर ही चूक तुम्हाला करायची नाही आहे. तर हळूवारपणे एकदम टाईटली तुम्हाला या ठिकाणी साडी पाठीमागून फिरून घ्यायची नाही आहे. हळूवारपणे घ्या, कारण की काय होतं की तुम्ही टाईटली जर का साडी घेतलात तर तुम्हाला साडीमध्ये नीट चालतासुद्धा येणार नाही आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू शकतं.